मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. सरकारच्या शिष्टमंडळाने अथक प्रयत्नांती जरांगे पाटलांकडून वेळ मागून घेतलीये. आंदोलन शांत झालं. पुढच्या 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ देण्यात आलाय. वेळ देण्याबरोबरच मनोज जरांगे पाटलांनी सरकार समोर 10 महत्वाच्या अटी घातल्या आहेत. या 10 अटींची पूर्तता सरकारने जर दिलेल्या वेळेत केली नाही तर मराठा आंदोलन अधिक तीव्र आणि टोकाचं होऊ शकतं. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला घातलेल्या त्याच 10 अटी कोणत्या हेच या व्हिडिओतून पाहूयात. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ज्या अटी घातल्यात त्यातली पहिली आणि महत्वाची अट आहे ती केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र अमान्य. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात केवळ मराठवाड्यातील मराठवाड्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं अशी मागणी केली होती. पण नंतर त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांनी केवळ मराठवाड्यातीलच नाही तर राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची अट आता घातली आहे. 2. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला राज्याचा दर्जा देण्यात यावा. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र याबाबत राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमली आहे. याच समितीचा अहवाल सादर झाल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे या समितीला राज्याचा दर्जा देण्याची अट मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारासमोर घातली आहे. 3. पुढील 2 महिन्यात शिंदे समितीचे पुरावे गोळा करणार. जसं की संदीप शिंदे समिती मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र याबाबत पुरावे गोळा करते, यासाठी त्यांना अनेक नोंदी तपासावे लागणार आहेत. त्यांना पुरावे आणि कायद्यांची पडताळणी सुद्धा करावी लागणार आहे. हैदराबादला जाऊन त्यांना तेथूनही निजामकालीन नोंदी शोधाव्या लागणार आहेत. यासाठी शिंदे समितीला वेळ लागण्याची शक्यता आहे. पण पुढील 2 महिन्यात या समितीने आपला अहवाल सादर करावा अशी मनोज जरांगे पाटलांची एक महत्वाची अट आहे. 4. राज्य मागास आयोगही आपलं काम 2 महिन्यात पूर्ण करणार. शिंदे समितीप्रमाणे राज्य मागास आयोगही मराठा आरक्षणाच्या संदर्भाने पुराव्यांची जुळवाजुळव करणार आहे. यासाठी राज्य मागास आयोगालाही 2 महिन्याचा कालावधी देण्याची अट मनोज जरांगे पाटलांनी घातली आहे. 5. मराठा समाजाला 50% आरक्षणाच्या आत ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घ्यावा अशी मनोज जरांगे पाटलांनी अट घातली आहे. 2 महिन्यांची अट पूर्ण झाल्यावर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी अट घातली आहे. नेमकी हीच अट राज्य सरकारची डोकेदुखी ठरू शकते. कारण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. छगन भुजबळ यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटलांच्या या मागणीला विरोध केलाय. त्यामुळे यावर सरकार काय तोडगा काढतं हा महत्वाचा प्रश्न आहे. 6. कुटुंबातील सर्वांना सख्खे रक्ताचे नाते असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी देखील मनोज जरांगे पाटलांची अट आहे. कुणबी नोंद आढळल्यास त्या कुटुंबातील सर्वांना किंवा सख्खे नाते असणाऱ्यांना रक्ताचे नाते असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी अटच मनोज जरांगे पाटलांनी घातली आहे. 7. राज्यातील मागेल त्या गरजवंताला या अहवालाच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावं अशी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची अट आहे. त्याचबरोबर विविध समित्यांचा अहवाल सादर झाल्यावर राज्यातील मागेल त्या गरजवंताला याच अहवालांच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची अट मनोज जरांगे पाटील यांनी घातली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकर भरती करू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर राज्य सरकारने नोकर भरती करू नये आणि समजा केलीच तर मराठा समाजासाठी राज्य सरकारने 12 ते 13% जागा राखीव ठेवाव्यात अशी ही अट मनोज जरांगे पाटील यांनी सरकारासमोर ठेवली आहे. 9. चर्चेतून ठरलेल्या बाबींचा 3 दिवसांमध्ये राज्य शासनाने टाइम बॉन्ड करून घ्यावा. चर्चेतून ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी घडल्यात त्यावर राज्य सरकारने टाइम बॉन्ड करून द्यावा. यावर चर्चेला आलेल्या मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या करून घ्याव्यात अशी देखील एक अट मनोज जरांगे पाटील यांनी सरकार समोर ठेवली आहे. 10. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची अट म्हणजे ही सगळी प्रक्रिया 24 डिसेंबर 2023 च्या आत सरकारने पूर्ण करावी. अशा वेगवेगळ्या 10 अटी मनोज जरांगे पाटलांनी सरकार समोर घातल्या आहेत
आणि या अटी पूर्ण न झाल्यास मनोज जरांगे पाटील यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला घेराव घालण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आता सरकार या 10 अटी दिलेल्या वेळेत पूर्ण करतं का हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.